नमस्कार मंडळी, तुम्ही कढईमध्ये अंडे पाहत आहात। आज आपण अंड्यापासून तयार करणार आहोत अंडा बिर्याणी। खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट रेसिपी आहे आणि कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर बिर्याणी करण्याकरिता सर्वप्रथम आपण तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी ऑलरेडी पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर मी 2 वाटी तांदूळ भिजवला आहे, तर 4 वाटी पाणी घातलेलं आहे। तसंच ह्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ घालायचं आहे। मीठ जास्त घालायचं कारण असं की मीठ नंतर भात आपण शिजल्यानंतर पाणी नितळून काढणार आहोत, म्हणजे सगळं मिठाचं पाणी निघून जाईल। सोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, जेणेकरून आपला तांदूळ सुटसुटीत आणि मोकळा होईल। काही कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत। काही खडे मसाले आहेत, त्यामध्ये मिरं, लवंग, तेजपत्ता, हिरवी इलायची आणि 2 हिरवी मिरची कट करून घातलेली आहे। तर इथे मी ऑलरेडी तांदूळ अर्धा तास अगोदर भिजत घातलेला होता। स्वच्छ धुवून तो भिजवायचा, म्हणजे तो भात खूप छान असा फुलला जातो। तर इथे भात शिजतोय तोपर्यंत आपण एक मॅरिनेशन तयार करूया। तर इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा भरून धना पावडर आणि 2 चमचे इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे। आणि थोडासा बिर्याणी मसाला बाजूला ठेवायचा आहे, तो आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे। तर हे सर्व मसाले घालून हे दही फेटून ठेवायचं आहे, हे आपल्याला नंतर कामाला येईल। तर आता मंडळी, आपण पाहूयात की आपला तांदूळ शिजला आहे की नाही। तांदूळ फक्त आपल्याला 70% शिजवायचा आहे, जास्त काही शिजवायचं नाही। हा अशा पद्धतीचा फक्त तांदूळ तुटला की समजायचा हा राईस शिजलेला आहे, तो आपण गाळून घ्यायचा आहे। आता आपण बिर्याणी करण्यास घेऊया। तर इथे कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे, त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि शिजवलेली अंडी त्याला कट करून घालायची आहे, म्हणजे वरून काप द्यायचा आहे आणि ती त्या तेलामध्ये सोडायची आहेत अशा पद्धतीने। आणि चमच्याने न हलवता आपण अशा रीतीने फक्त त्याला भाजून घ्यायचे आहे, 1-2 मिनिट, जास्त वेळ नाही। तर ही भाजून झालेली आहेत, आपण काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर आपण पुन्हा त्याच कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहे। आता कांदा छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त घालायचा आहे, जेणेकरून बिर्याणीला खूप छान अशी मस्त चव येते। कांदा थोडासा गुलाबी झाला की आपण यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। अगदी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून आलं लसूणची पेस्ट करायची आहे मंडळी, जास्त घालायचे नाही। हे सर्व भाजून झाल्यानंतर चांगलं तेल सुटलं की आपण जे मॅरिनेट केलेलं दही होतं, म्हणजे मसाला मिक्स केलेलं दही होतं, ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे दहीसुद्धा चांगलं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून दही फुटणार नाही। छान असं तेल सुटेपर्यंत दहीसुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता इथे आपण 2 टोमॅटोची प्युरे करून घातलेली आहे। आलं लसूणच्या अंड्यात पेस्ट केल्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे। आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत। आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे। अगोदर मीठ घातलं नाही, कारण बिर्याणीचा अंदाज आपल्याला लागणार नव्हता, म्हणून आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। तर इथे मी 1 मोठा चमचा भरून मीठ घातलेला आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनटानंतर आपण जे तळलेली अंडी होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे। छान अशी मिक्स करायची। मिक्स करून झाल्यावर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून फक्त 2 मिनटं आपण ह्याला वाफ द्यायची आहे, जास्त नाही। 2 मिनटानंतर आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे। तुम्ही ॲज अ भाजी म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते चपातीसोबत सुद्धा। आता यातील अर्धी ग्रेव्ही आणि अर्धी अंडी काढून घ्यायची आहे। आपल्याला आता लेअर करायची आहे बिर्याणीची। तर इथे मी अर्धी ग्रेव्ही ठेवली होती आणि 3 अंडी खाली घातलेली आहेत आणि 3 ते 4 वर ठेवणार आहे। तर खाली ग्रेव्ही, वरून शिजवलेला तांदूळ घालायचा आहे, व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे। जसं की मी म्हटलं होते, बिर्याणी मसाला थोडासा बाजूला काढून ठेवायचा आहे। अशा रीतीने बिर्याणी मसाला थोडासा घालायचा, वरून तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता घालायचा आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घातलेला आहे। आता ही झाली एक लेअर। आता आपण दुसरी लेअरसुद्धा सेम करून घ्यायची आहे। वरून भाजी पसरवायची, पुन्हा तांदूळाची लेअर करायची आणि वरून कांदा, बिर्याणी मसाला, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहे। सर्वात शेवटी आपण ह्यामध्ये अशा रीतीने तूप पसरवून घ्यायचं आहे। आळलेलं तूप होतं म्हणून मी अशा रीतीने घातलेलं आहे। सो मंडळी, तुम्ही वितळून सुद्धा घालू शकता। आता झाकण ठेवून
15 ते 20 मिनटानंतर मंडळी मंद आचेवर मस्त अशी बिर्याणी शिजवून घेतलेली आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे. हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता अप्रतिम, किती छान मस्त अशी दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहे. तर मंडळी तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा.